Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नॅशनल पार्क, या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार. आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडानीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये. तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही. हा संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे आता यांचं. ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून तिकडनं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे. ती पालघर पासून सगळी सुरू आहे. तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ते बघा, सगळे गुजरात मध्ये येत आहेत. मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला, तो याचसाठी. तो पट्टा बघा अख्खा, तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही. आता तिकडे वाढवण बंदर येत आहे, तिकडे आता विमानतळ येत आहे. इथे एक विमानतळ आता नवीन आलं, आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ. कोणासाठी, कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना, आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून. असं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील. पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय, हे आत्ता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी सांताक्रूजचं, इकडनं आता ते आहे अडानीच्या हातात. इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला. इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला नेणार. आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत. भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना, मराठी सगळे लोक, मला त्यांनाही सांगायचंय, हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये. तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. सगळ्या गोष्टींमध्ये अदानी. शस्त्र बनवायचे अदानी, वीज बनवायची अदानी, टनेल बनवायचंय अदानी, रस्ता बनवायचा अदानी, सगळं अदानी. आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे, हे संपूर्ण हे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नॅशनल पार्क, या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार. आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडानीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. त्याच्यामुळे तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार. इथे पुढे ते अलिबाग, हे जे रस्ते होत आहेत ना, एवढं लक्षात ठेवा, मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही.
पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत, सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाही येते. हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती, त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते. सगळ्या गोष्टींमध्ये हात घाला. नजर पडेल ते पाहिजे मला. जिथे नजर पडेल हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करतायत. केंद्र तर आहेच हातामध्ये, राज्य तर आहेच हातामध्ये. उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या, रानच मोकळं. हे काही सहज चालू नाहीये, हे सगळं प्लॅन आहे. हे इतक्या वर्षापूर्वीची जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, ही गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते? वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही, त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून. आणि ते होते, पहिले होते वल्लभभाई पटेल. तुमचा विश्वास बसणार नाही. आचार्य यात्रांची पुस्तकं वाचा, मग तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी समजतील.